नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ज्ञानदीपच्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर। आज DNA सेशनमध्ये आपण चर्चा करणार आहोत CP राधाकृष्णन यांची। त्यानंतर आपण एक महत्त्वाचं आर्टिकल आलेलं आहे अशोक गुलाटी। सो त्यांनी भारताने जस्ट रिसेंटली आपण 15 ऑगस्ट साजरा केला। सो त्या अनुषंगाने त्यांनी भारताच्या ज्या महत्त्वाच्या अचीवमेंट्स आहेत त्या दिलेल्या आहेत, कोणकोणते चॅलेंजेस आहेत भारतासमोर ते त्यांनी डिस्कस केलेलं आहे। सो त्याबद्दल आपण बोलणार आहोत। काल अलास्कामध्ये ट्रम्प आणि पुतिन यांची चर्चा झालेली आहे। सो त्या संदर्भातलं एक आर्टिकल कालच्या न्यूजपेपरमध्ये आलं होतं। सो ते सुद्धा आपण आज इथे पाहणार आहोत। त्यानंतर प्लास्टिक ट्रीटी जी की होऊ शकली नाहीये, सो त्याबद्दल आपण इथे चर्चा करणार आहोत। सो लेट अस स्टार्ट आवर डिस्कशन। आजचं DNA आपण सुरू करूया, ठीक आहे। सो पहिलं आर्टिकल आहे राज्याच्या दुसऱ्या राज्यपालांना उपराष्ट्रपती पदाची संधी। सो सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल गव्हर्नर आहेत CP राधाकृष्णन। मूळचे हे तमिळनाडूचे आहेत। सो त्यांची नुकतीच जे NDA गव्हर्नमेंट आहे, सो त्यांनी भारताच्या उपराष्ट्रपती पदासाठी त्यांची रेकमेंडेशन दिलेलं आहे, ठीक आहे। सो त्या दृष्टीने हे व्यक्तिमत्व आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। तुम्हाला प्रिलिम्सला प्रश्न विचारू शकतात, ठीक आहे। सो प्रश्न काय असेल की CP राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल आहेत की ज्यांची उपराष्ट्रपती म्हणून निवड झालेली आहे। सो तसं नाही आहे, याच्या अगोदरही शंकर दयाळ शर्मा नावाचे महाराष्ट्राचे राज्यपाल होते आणि त्यांची त्यानंतर 1987 साली भारताचे उपराष्ट्रपती म्हणून निवड झालेली आहे। सो त्या आशयाने हे दुसरे आहेत CP राधाकृष्णन। ऑफकोर्स अजून झालेले नाहीयेत, मात्र चान्सेस खूप जास्त आहेत। ओके, सो CP राधाकृष्णन तुम्हाला माहित पाहिजे न्यूजमध्ये होते। ऑल्सो यू शुड नो की ते फक्त महाराष्ट्राचे नाही तर या अगोदर ते झारखंडचे सुद्धा राज्यपाल राहिलेले आहेत। कारण अशा आशयाचा प्रश्न तुम्हाला 2024 MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा याच्यामध्ये आलेला दिसेल। ओके, सो तुम्हाला या ज्या फॅक्च्युअल गोष्टी आहेत त्या जास्त महत्त्वाच्या आहेत। उपराष्ट्रपती झाल्यानंतर अजून त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल आपण काही प्रिलिम्स पॉइंट ऑफ व्ह्यूनी गोष्टी पाहूयात, ठीक आहे। सो हे एवढंच आर्टिकल महत्त्वाचं आहे। नेक्स्ट जे आहे दॅट इज आय थिंक मोस्ट इम्पॉर्टंट आर्टिकल आहे, जे त्यामध्ये जे डेटा त्यांनी दिलेला आहे, सोपा डेटा आहे। तर तो डेटा तुम्ही वापरू शकता आपल्या GS2 मध्ये। GS2 मध्ये आपल्याकडे सामाजिक न्याय आहे, सुशासन आहे, गव्हर्नन्स आहे, सोशल जस्टिस आहे। सो तिथे तुम्ही हा डेटा वापरू शकता, किंवा तुम्हाला एसे मध्ये हा डेटा वापरता येईल, किंवा GS3 मध्ये ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड सुद्धा महत्त्वाची इन्फॉर्मेशन या आर्टिकलमध्ये आलेली आहे, द नेक्स्ट लीप फॉरवर्ड। सो क्रक्स आर्टिकलचं काय आहे तर सुरुवातीला त्यांनी सुरुवात केलेली आहे की ट्रम्प यांनी जे टॅरिफ लावलेलं आहे भारताला, सो त्यांचं म्हणणं आहे की हा काही पहिला आघात नाहीये भारतावर। ऑलरेडी जेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात आपण अणुबॉम्ब चाचणी जेव्हा केली होती, सो त्यावेळेस सुद्धा जगातल्या बहुतांश देशांनी आपल्याला असे निर्बंध लावले होते, मात्र तरी सुद्धा भारत काय आहे त्याला ओव्हरकम केलेला आहे। त्यांनी उल्लेख केलेला आहे की बांगलादेश वॉर जे झालं 1971-72 साली, सो त्यावेळेस सुद्धा अमेरिकेने भारताची बाजू न घेता पाकिस्तानची बाजू घेतली होती। सो ते सुद्धा त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे। नंतर काही फॅक्ट्स त्यांनी महत्त्वाचे दिलेले आहेत की कसं भारत एक फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी म्हणून इमर्ज झालेला आहे। त्यांनी असं मेन्शन केलेलं आहे की गेल्या 10 वर्षामध्ये भारताचा जो GDP आहे तर तो डबल आपण केलेला आहे। सो असे काही जे फॅक्ट्स आहेत ते तुम्हाला माहित पाहिजेत। त्यानंतर भारताचं जे UPI आहे, ठीक आहे, सो UPIचं कौतुक त्यांनी केलेलं आहे। ते म्हणतात की दिस इज अ फॉर्म ऑफ डिजिटल रिव्हॉल्युशन। सो हे तुम्हाला माहित पाहिजे। ऑलमोस्ट 10 लाख ट्रान्झॅक्शन्स होत आहेत, ठीक आहे। त्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की भारत म्हणजे इंडियन ओरिजिन जे लोक आहेत, फॉर एक्झाम्पल त्यांनी उल्लेख केलेला आहे सुंदर पिचाईचा, ठीक आहे, सत्या नदेलाचा, इंदिरा नोईचा, की हे इंडियन ओरिजिन आहेत आणि ते सध्या जगामधले ज्या टॉप कंपनी आहेत सो त्यांचे चेअरमॅन, त्यांचे CEO आहेत। सो दॅट हायलाइट्स की इंडियामध्ये काय आहे, पोटेन्शियल आहे, इंटेलेक्च्युअल पोटेन्शियल आहे, ठीक आहे। सो ते त्यांनी हायलाइट केलेलं आहे। नंतर काही फॅक्ट्स त्यांनी दिलेले आहे की ते कम्पेअर करतायत स्वातंत्र्य भारताला जेव्हा मिळालं आणि आत्ताचा डेटा। सो त्यांनी कम्पेअर केलेला आहे लिटरसी। ते म्हणतात की भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा लिटरसी फक्त 18% होती, आता मात्र लिटरसी झालेली आहे ऑलमोस्ट 77%। लेटेस्ट जो आपला डेटा आहे 2011चा जनगणना, सो त्यानुसार 73 आहे।
मात्र त्यांनी रिसेंट जो डेटा आहे तो दिलेला आहे 77%, किंवा त्यांचं म्हणणं आहे की जेव्हा भारत स्वतंत्र झाला तर त्यावेळेस 32% फक्त लाईफ एक्सपेक्टन्सी होती, ठीक आहे, जे आयुर्मान होतं ते 32 होतं, फक्त 32 वर्ष. आता मात्र त्यांचं म्हणणं आहे की ते डबल झालेलं आहे. सो काही महत्त्वाचा डेटा आहे. आणि नंतर आर्टिकलच्या शेवटी त्यांनी काही चॅलेंजेस जे आहे की भारतीय अर्थव्यवस्थेसमोर काही चॅलेंजेस आहेत, सो ते त्यांनी मेन्शन केलेले आहे. सो मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यूनी आर्टिकल खूप जास्त महत्त्वाचं आहे. काय महत्त्वाचा डेटा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आपण पाहूयात, ठीक आहे. सो ते काय म्हणतायत की फक्त गेल्या दशकाकडे जर पाहिले तर भारताचा GDP दुप्पटपेक्षा जास्त झालेला आहे, ठीक आहे. सो हे फॅक्ट तुम्ही लक्षात ठेवू शकता. प्लस त्यांनी असं मेन्शन केलेलं आहे की 2025च्या एंड पर्यंत भारत हा चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. USA फर्स्ट आहे, सेकंड आहे चायना, थर्ड आहे जर्मनी आणि चौथा भारत देश बनणार आहे. हे त्यांनी हायलाइट केलेलं आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा चौथी अर्थव्यवस्था बनेल. सो हे फॅक्ट तुम्हाला माहित पाहिजे. नेक्स्ट त्यांनी मेन्शन केलेलं आहे की स्वातंत्र्यानंतर दारिद्र्याची पातळी मोठ्या प्रमाणावर घसरली आहे. प्लस गेले 10 वर्षामध्ये तर जो घसरण्याचा जो रेट आहे तो मात्र खूप जास्त आहे असं त्यांचं म्हणणं आहे, ठीक आहे. सो त्यांनी रेफरन्स दिलेला आहे वर्ल्ड बँकचा, रेफरन्स दिलेला आहे नीती आयोगचा, ते तुम्हाला माहित पाहिजे. नेक्स्ट त्यांचं म्हणणं आहे की दारिद्र्य कमी झालेलं आहे, त्याच वेळेला साक्षरता वाढलेली आहे, आयुर्मान वाढलेलं आहे आणि काय महिलांचं सबलीकरण झालेलं आहे असं ते उल्लेख करतायत. साक्षरतेचे प्रमाण 77% पोहोचलेलं आहे. सो भारत जेव्हा स्वतंत्र मिळालं भारताला म्हणजे 1947ला, सो त्यावेळेस अराउंड 18% फक्त आपली साक्षरता होती. सो असा जो डेटा आहे ना तुम्ही लिहून ठेवा, तुम्हाला कुठे एसेला वगैरे वापरता येईल. सो 18% साक्षरता होती, जवळजवळ सुमारे 18% तुम्ही लिहू शकता आणि आता मात्र ती 77% झालेली आहे. नेक्स्ट ते म्हणतायत की आयुर्मान दुपटीहून अधिक वाढून 72 वर्षांपर्यंत झालेलं आहे 2023. सो जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं, जेव्हा 1951ची जनगणना झाली, सो त्यावेळेस फक्त 32 वर्ष होतं असं ते म्हणतायत, मेन्शन केलेलं आहे. सो हे महत्त्वाचं आहे. नेक्स्ट ते असाही उल्लेख करतायत की अन्नधान्याचे उत्पादन 7 पटीने वाढले असून 24-25 मध्ये ते 353.9 दशलक्ष मेट्रिक टनांपर्यंत पोहोचलेला आहे. सो भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं सो त्यावेळेस भूकबळी खूप जास्त होते, ठीक आहे, फेमाईन्स यायचे. त्यानंतर आपल्याला माहिती ग्रीन रिव्हॉल्युशन आपण केलेलं आहे आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये अन्नधान्य वाढलेलं आहे. सो 7 पटींनी जे आहे भारताचं फूड प्रोडक्शन ते 7 पटीने वाढलेलं आहे. काही डेटा आहे बघा, तर तो म्हणतोय आर्टिकल म्हणतोय की सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार भारत देश बनलेला आहे. सो हे फॅक्ट तुम्हाला माहित पाहिजे. प्लस त्यांनी असं दिलेलं आहे की सरकारकडे असलेला धान्य साठा 90 दशलक्ष मेट्रिक टनांपेक्षा जास्त आहे. हे फॅक्ट आपण पाहिलं होतं की भारतामध्ये फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही जी संस्था आहे तर ती काय करते, धान्य साठवणूक करते इमर्जन्सीच्या काळामध्ये बफर स्टॉक म्हणून. आणि आपल्याला माहिती आहे की जो जेवढा पाहिजे सपोज X तर आपल्याकडे आहे 5 पटींनी जास्त, आपल्याकडे आहे 5X. सो ते त्यांनी मेन्शन केलेलं आहे की सर्वात जास्त तांदूळ निर्यात करणारा देश भारत देश आहे. मात्र याचा फ्लिप बाजू आपण पाहिलेली आहे की भारत देश काय बनलेला आहे, वॉटर एक्सपोर्टिंग नेशन, कारण या पिकाला खूप जास्त पाणी लागतं. सो खूप जास्त पाणी वापरून आपण तांदूळ करत आहोत आणि तो तांदूळ आपण एक्सपोर्ट करत आहोत. सो त्या दृष्टीने तुम्हाला दोन्ही गोष्टी ज्या आहेत पॉझिटिव्ह प्लस निगेटिव्ह तुम्हाला या पॉइंट बद्दल माहित पाहिजे. नेक्स्ट ते उल्लेख करतायत की बागायती उत्पादन जे आहे ते 15 पटींनी वाढलेलं आहे. दूध उत्पादन जे आहे ते 11 पटींनी वाढलेलं आहे. तुम्हाला माहित पाहिजे 1998 पासून जगामध्ये सर्वात जास्त दूध उत्पादन करणारा देश भारत आहे, ठीक आहे. आणि इथे MPSCने फसवलं होतं. MPSCने काय म्हटलं होतं की जगामध्ये सर्वात मोठा दूध निर्यातदार करणारा देश भारत आहे. सो भारत दुधाची निर्यात जास्त नाही करत आहे कारण कन्झम्पशन जास्त आहे, मात्र दुधाचं उत्पादन भारतामध्ये जास्त आहे. निर्यात जास्त आहे का, नाही, निर्यात आहे ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडची वगैरे, ठीक आहे. सो उत्पादनाचा जेव्हा इश्यू होतो सो भारत नंबर 1 आहे, ठीक आहे. सो हे तुम्हाला माहित पाहिजे. दूध उत्पादन आपण 11 पटीने वाढलेलं आहे आणि अंडी उत्पादन तब्बल 77 पटीने वाढलेलं आहे, ठीक आहे. सो ओव्हरऑल तुम्ही लिहू शकता की फूड प्रोडक्शन 7 पटीने वाढलेलं आहे. नेक्स्ट ते उल्लेख करत आहेत की भारत हा कृषी क्षेत्रातील निव्वळ निर्यातदार आहे. निव्वळ निर्यातदार याचा अर्थ काय आहे, नेट एक्सपोर्टर आहे. म्हणजे असं नाहीये
की आपण काहीच इम्पोर्ट करत नाहीये, मात्र जर आपण 10 गोष्टी एक्सपोर्ट करत असेल तर आपण 2 गोष्टी इम्पोर्ट करतोय. सो ओव्हरऑल 8 आपण एक्सपोर्ट करतोय, 10 - 8. ठीक आहे. सो त्याचा अर्थ तो होतो निव्वळ निर्यातदार आहे. सो नेट एक्सपोर्टर आहे, आपण जास्त गोष्टी निर्यात करतोय. काही गोष्टी जरूर आपण आयात करतोय, तुम्हाला माहिती आहे. आपण डाळी आयात करत आहोत, आपण व्हेजिटेबल ऑइल, वनस्पती पाम ऑइल आपण आयात करत आहोत. ठीक आहे. सो हे त्यांनी उल्लेख केलेला आहे. आणि ऑन दी अदर हँड त्यांचं असं म्हणणं आहे की चायना जो आहे किंवा अमेरिका जो आहे तर ते काय आहेत, निव्वळ आयातदार देश आहेत. सो ही जी आहे ही अचिव्हमेंट आहे, ही तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, तुमच्या आन्सरमध्ये. नेक्स्ट ते उल्लेख करताय की पोषण सुरक्षा. सो आतापर्यंत पॉझिटिव्ह त्यांनी सांगितलेलं आहे. आय होप तुम्हाला सगळे पॉइंट्स समजले असतील आणि तुम्ही व्यवस्थित वहीमध्ये लिहून घेतलं असेल. ठीक आहे. सो पुढे जे आहे, पुढचं भाग सेकंड पार्टमध्ये ते भारतासमोर असलेले चॅलेंजेस डिस्कस करतायत. सो फर्स्ट त्यांचं म्हणणं आहे की फूड सिक्युरिटी जी आहे, अन्न सुरक्षा, त्या बाबतीत भारताने उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. मात्र दुसरा जो आहे न्यूट्रिशनल सिक्युरिटी. ठीक आहे. सो पोषण सुरक्षा जी आहे ना, ती मात्र थोडी आपल्याला अजून काम करावं लागणार आहे. पोषण सुरक्षा विशेषतः 5 वर्षांखालील मुलांच्या बाबतीत अजूनही गंभीर समस्या आहे. आपण याच्या अगोदर पाहिलेलं आहे की 2 आउट ऑफ 5 चिल्ड्रन काय आहेत, मालनरिस्ड आहेत भारतामध्ये, कुपोषित आहे. 5 जर आपण मुलं भारतातली घेतली, सो त्यातली 2 मुलं ॲव्हरेज काय आहे, कुपोषित आहेत. सो तो मोठा प्रॉब्लेम भारतासमोर आहे आणि तो आपण सॉल्व्ह केला पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे. यासाठी काय करायला पाहिजे तर महिलांच्या शिक्षणावर अजून जास्त भर दिला पाहिजे. त्यानंतर मातृ आरोग्य सुधारण्यावर आणि स्वच्छतेवर सातत्याने भर देणे आवश्यक आहे. बघा, स्वच्छतेवर का भर द्यायचा आहे, सॅनिटेशन खूप जास्त महत्त्वाचं आहे. कारण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन काय म्हणते की भारतामध्ये जेवढे आजार आहेत, सर्वात जास्त आजार दूषित पाण्यामुळे होत आहेत. सो सॅनिटेशन जे आहे ते खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळेच बघा, नरेंद्र मोदी सरकार जेव्हा आलं 2014 साली, सो त्यांनी पहिलं मोठं मिशन काय लॉन्च केलं होतं, स्वच्छ भारत मिशन. ठीक आहे. सो त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टॉयलेट कन्स्ट्रक्शन असेल, ठीक आहे, ODF विलेज आहे, सो ते मोठ्या प्रमाणात राबवलेलं आहे. त्याच्या मागे इशू तोच होता की स्वच्छता. कारण स्वच्छता नसेल तर बाळ कायम आजारी असतं. सो जेवढं फूड त्याला मिळतंय, अन्न तो खातोय, सो त्याच्या अंगाला लागत नाहीये, बाळ आजारी आहे. आजारी काय आहे, कारण दूषित पाणी पितंय. ठीक आहे. ओपन टॉयलेट आहे. ठीक आहे. सो जर्म्स आहेत. सो त्या अनुषंगाने स्वच्छ भारत मिशन आणि स्वच्छता किंवा सॅनिटेशन खूप जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे. हा एक पर्स्पेक्टिव्ह आहे. आणि मातृ आरोग्य सुधारणा. सो त्यामुळे बघा, आपल्याकडे स्कीम कुठली आहे, प्रधानमंत्री मातृवंदना योजना आहे, जननी सुरक्षा योजना आहे. सो अशा ज्या विमेन रिलेटेड स्कीम आहेत, सो त्या तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे. शिशु सुरक्षा कार्यक्रम आहे आपल्याकडे. ठीक आहे. आपल्याकडे फ्री डिलिव्हरी केली जाते. ठीक आहे. त्यानंतर जी सर्व ट्रीटमेंट आहे लहान बाळांची, सो ती सुद्धा फ्री आहे. सो त्या रिलेटेड त्यांनी भर दिलेला आहे. का? कारण आपल्याला 5 वर्षांखालील मुलांचं जे आरोग्य आहे ते सुधारायचं आहे. आय होप तुम्हाला पॉईंट कळाला असेल. महिलांचं शिक्षण, स्वच्छता आणि मातृ आरोग्य सुधारलं. सो हा एक कमतरता आहे, ती आपल्याला दूर करायची आहे. सेकंड, त्यांनी फोकस केलेला आहे खतं. ठीक आहे. खतांना जे आपण अनुदान देतो, सबसिडीज देतो, सो त्याबद्दल हे बोललेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की भारत सरकार मोठ्या प्रमाणामध्ये खतांवर अनुदान देतं. ठीक आहे. फर्टिलायझर सबसिडी आपण त्याला म्हणतो. सो त्यांचं म्हणणं आहे की अन्न व खत अनुदाने तर्कसंगत करण्याला उच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. अनुदाने तर्कसंगत म्हणजेच काय, फर्टिलायझर रॅशनलायझेशन त्यांचं म्हणणं आहे. म्हणजेच काय की फक्त युरियालाच तुम्ही फोकस करू नका, बाकीचे जे फर्टिलायझर आहेत त्याच्यावर सुद्धा जोर द्या. त्यानंतर आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये जो युरिया आहे तर तो फक्त शेतीसाठी जर तुम्ही वापरत असाल तर त्याला सबसिडी आहे. सो आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये तो काय केला जातो, मार्केटमध्ये म्हणू शकतो आपण डायव्हर्सिफाय केला जातो. ठीक आहे. आणि इतर वापरासाठी वापरला जातो. सो तो जो आहे तो ऍस्पेक्ट थोडासा कमी केला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ते काही फॅक्ट सांगतायत आर्टिकलमध्ये. ते काय म्हणतायत की अभ्यास सूचित करतात की या अनुदानापैकी म्हणजे जे आपण खतासाठी जे अनुदान देतो, सो किमान 20 ते 25% उद्दिष्ट लाभार्थ्यापर्यंत पोहोचत नाहीये. सो ते मार्केटमध्ये ब्लॅकने विकले जात आहे. ठीक आहे. सो हा पॉईंट त्यांनी हायलाइट केलेला आहे. कारण याच्यामध्ये खूप जास्त पैसा शासनाचा जात आहे. त्यामुळे काय होते की गरीब शेतकऱ्यांपर्यंत तो फायदा पोहोचत नाहीये, ते एक गोष्ट आहे. आणि सबसिडी दिल्यामुळे काय आहे, युरिया स्वस्त आहे. त्यामुळे शेतकरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये युरियाचा वापर करत आहे. आणि त्यामुळे काय आहे, आपण पाहिलं की एक्सेसिव्ह यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर
रासायनिक खतांचा अति जास्त वापर केल्यामुळे दुसऱ्या बाजूला काय होत आहे, पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. मग ते पाण्यामध्ये मिसळत आहे, भूजल दूषित करत आहे, आपलं जे सरफेस वॉटर आहे त्याला दूषित करत आहे. त्यानंतर कारण काय आहे, तुम्ही किती जास्त युरिया वापरला तरी एखादं पीक त्याचं युरिया ॲब्सॉर्ब करण्याची कॅपॅसिटी लिमिटेड आहे. त्याच्यावर जेवढं तुम्ही जाणार आहे ते त्याच्या डोक्यावरून जाणार आहे, राईट. सो लिमिटेड आहे. त्यांचं म्हणणं आहे की ते रॅशनलाइज करा. ठीक आहे. सो तो एक शब्द आहे, तो महत्वाचा आहे. नेक्स्ट त्यांचं म्हणणं आहे की अनुदाने तर्कसंगत आपण बोललो, कृषी संशोधन विकास R&D त्याच्यावर भर दिला पाहिजे. ठीक आहे, हे त्यांचं म्हणणं आहे. कार्यक्षम मूल्य साखळ्यांमध्ये गुंतवणूक वाढवणे. सो हे जे आहेत त्यांनी काय केलेलं आहे, थोडं सजेशन दिलेलं आहे. नेक्स्ट कन्क्लुजन तुम्ही म्हणू शकता या आर्टिकलचं त्यांनी कसं केलेलं आहे बघा. ते काय म्हणतायत की भारताचे भविष्य हे नागरिकांना नवनिर्मिती म्हणजेच काय इनोव्हेशन, गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट आणि शाश्वत उत्पन्न निर्माण करण्यासाठी सक्षम करण्यात आहे. सो ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहे. इनोव्हेशन महत्त्वाचं आहे, रिसर्च अँड डेव्हलपमेंट महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आपल्याला काय पाहिजे, शाश्वत इन्कम पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर पर्यावरणीय शाश्वतता ही या प्रवासाचा केंद्रबिंदू असली पाहिजे, कारण भारताची माती, पाणी आणि हवा यांची गुणवत्ता जपली गेली पाहिजे, जेणेकरून 2047 पर्यंत विकसित भारत या दृष्टिकोनाची पूर्तता होऊ शकेल. ठीक आहे, कारण 47 पर्यंत आपण विकसित भारत होणार आहोत. मात्र त्यासाठी विकास कसा पाहिजे, शाश्वत विकास पाहिजे. कारण खूप जास्त खतं वापरून, खूप जास्त पाणी वापरून आपण ऑलरेडी काय करत आहोत, जे पाणी आहे ते दूषित करत आहोत. सॉइल जी आहे ती डिग्रेडेड झालेली आहे. सो त्यांचं म्हणणं आहे की माती महत्त्वाची आहे, पाणी जे आहे ते महत्त्वाचं आहे आणि हवा सुद्धा महत्त्वाची आहे. ठीक आहे. सो या गोष्टींना बॅलन्स करून आपण एक शाश्वत विकास केला पाहिजे. सो हे आहे महत्त्वाचं आर्टिकल. आय होप तुम्हाला क्रक्स जो आहे आर्टिकलचा ते समजला असेल. सो पहिले अचिव्हमेंट्स त्यांनी मेन्शन केलेले आहेत, त्या तुम्ही लिहून घ्या. आणि काय काय चॅलेंजेस आहेत भारतासमोर, सामाजिक असतील, आर्थिक असतील किंवा पर्यावरणीय असतील, आणि त्याचे थोडक्यात त्यांनी सोल्युशन सुद्धा दिलेले आहेत. सो खूप जास्त महत्त्वाचं आर्टिकल होतं. नेक्स्ट त्यांचं म्हणणं आहे की अगेन त्यांनी थोडासा पर कॅपिटा इन्कमचा सुद्धा इथे उल्लेख केलेला आहे की आपण बघा फर्स्ट पॅराग्राफमध्ये म्हटलं की चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था भारत देश बनणार आहे. मात्र इथे त्यांनी दुसरा फ्लिप पॉइंट काय यांनी ऑब्झर्व केलेला आहे की पर कॅपिटा इन्कम दर माणशी जे प्रमाण आहे तर ते किती आहे बघा. त्यांचं म्हणणं आहे की चीनमध्ये किती आहे, साधारण ते $13,000 आहे. भारताचं फक्त $2,800 आहे. सो पर कॅपिटा इन्कम सुद्धा वाढवलं पाहिजे भारताने, त्याच्यावर सुद्धा फोकस केला पाहिजे. त्यानंतर ते म्हणतात की भारताने प्रतिव्यक्ती उत्पन्नाच्या बाबतीत पाकिस्तान व बांगलादेशला मागे टाकलंय. मात्र अजूनही आपल्याला खूप जास्त पुढचा जो पल्ला आहे तो गाठायचा आहे. तुम्ही इकडे पर कॅपिटा इन्कमचा सुद्धा रेफरन्स देऊ शकता. चायनाचा सुमारे $13,000 लिहू शकता तुम्ही, भारताचा सुमारे 2,800. ठीक आहे, एवढं तुम्ही हे जे फॅक्ट्स आहेत ते लिहू शकता. ठीक आहे. सो 2047 पर्यंत विकसित भारत या मोदी सरकारच्या दृष्टिकोनाची पूर्तता तेव्हा शक्य आहे जेव्हा आपण सर्वसमावेशक पद्धतीने विकासाचा वेग वाढवण्यावर लक्ष केंद्रित करू, प्रशासकीय अडथळे कमी करू आणि गुंतवणुकीच्या आधाराने वैज्ञानिक संस्कृतीला मार्गदर्शक तत्व म्हणून स्वीकारू. सो हे आर्टिकलचं क्रक्स आहे. नेक्स्ट जे आर्टिकल आहे ते आपल्याला सायन्स अँड टेक्नॉलॉजी या पर्स्पेक्टिव्हनी तुम्हाला विचारू शकतात, किंवा प्रिलिम्समध्ये जे रिसेंट जे न्यूजमध्ये आजार असतात, सो त्या आजाराबद्दल तुम्हाला प्रश्न आलेले दिसतील. MPSC तुम्ही जर पूर्व परीक्षेचे पेपर पाहिले, सो एक आजार आलेला आहे केरलाच कोळीकोडे सीज 3 केसेस ऑफ ब्रेन इटिंग अमिबा. ठीक आहे. सो ब्रेन इटिंग अमिबा. सो त्याचं ऍक्च्युअली नाव, आजाराचं नाव काय आहे, त्यांचं म्हणणं आहे आजाराचं नाव आहे PAM, प्रायमरी अमेबिक मेनिंगो एन्सेफेलायटिस. ठीक आहे. सो PAM आजाराचं नाव आहे आणि तो कशामुळे होतोय तर त्याचं कॉमन नेम आहे ब्रेन इटिंग अमिबा आणि त्याचं सायंटिफिक नाव काय आहे नेग्लेरिया फाउलेरी. सो हे तुम्हाला विचारू शकतात, कारण या आशयावर ऑलरेडी खूप सारे प्रश्न पूर्व परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. आजार कुठला आहे, कुठल्या स्टेटमध्ये आहे, सर्वात पहिल्यांदा भारतामध्ये तो आजार कधी डिस्कवर केला होता. सो अशा ज्या फॅक्च्युअल गोष्टी आहेत त्या आर्टिकलमध्ये दिलेल्या आहेत बघा. फर्स्ट केस ऑफ PAM इन इंडिया वॉज रिपोर्टेड इन 1971. ते काय म्हणतील, फर्स्ट केस आता 2024ला आपण रिकग्नाइज केलेली आहे. सो तसं नाही आहे, 1971ला हा पहिला आजार डिटेक्ट झाला होता भारतामध्ये, आणि द फर्स्ट इन केरला इन 2016. ठीक आहे, 2016 केरलामध्ये झालेला आहे. त्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की 16 ते 23 पर्यंत 8 अशा केसेस केरलामध्ये सापडलेला आहे, आणि
केरळाची अचिव्हमेंट काय आहे तर त्यांचं म्हणणं आहे की जागतिक लेवलला हा जो आजार आहे ब्रेन इटिंग अमिबामुळे होणारा, सो त्याची फॅटॅलिटी किती आहे 97%. म्हणजे ज्यांना हा आजार झालेला आहे सो 97% चान्सेस आहे डेथ. मात्र केरळची आपल्याला माहिती आहे की जी मेडिकल अचिव्हमेंट आहे ती खूप जास्त आहे, खूप जास्त स्ट्रॉंग त्यांच्याकडे हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर आहे. त्यामुळे केरळमध्ये त्यांनी जो फॅटॅलिटी रेट जो आहे तो 25% केलेला आहे. म्हणजे 4 माणसांना जर हा आजार झाला त्यातला फक्त 1 व्यक्ती दगावतोय. सो ही सुद्धा एक केरळाची अचिव्हमेंट आहे, या आर्टिकलमध्ये मेन्शन केलेली आहे. नेक्स्ट तुम्हाला माहित पाहिजे नेग्लेरिया फाउलेरी नोन ॲज ब्रेन इटिंग अमिबा. सो ब्रेन इटिंग अमिबाचं सायंटिफिक नेम तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे, आजाराचं नाव माहित पाहिजे PAM, राईट. सो हे प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यूनी ही इन्फॉर्मेशन आहे आणि मेन्सला तुम्ही याचा जो फॅटॅलिटी रेट आहे आणि केरळाची जी अचिव्हमेंट आहे ते लिहू शकता. ठीक आहे, नेक्स्ट आर्टिकल आपण पाहूया. सो पुढचं आर्टिकल हे सुद्धा थोडंफार मी म्हणेल प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यूनी आहे किंवा मेन्स व्हॅल्यू ॲडिशन मध्ये आपण काय आहे इंडिया फर्स्ट सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल प्लांट टू स्टार्ट प्रोडक्शन बाय इयर एंड. सो सर्वात जास्त पोल्युटिंग किंवा फ्युएल कन्झम्पशन कशाचं आहे तर एअर ट्रॅव्हलचं. ठीक आहे, सो एव्हिएशन जे फ्युएल आहे सो भारतामध्ये पहिल्यांदा काय करतोय आपण, जे रेस्टॉरंटमध्ये बघा तेल जे वापरतो आपण कुकिंग ऑइल, सो ते एका सर्टन केस नंतर ते आपण कन्झ्युम नाही करू शकत आहे. ठीक आहे, सो त्याला कुकिंग ऑइलला जे वापरून कुकिंग ऑइल आहे सो त्याला कन्वर्ट करतायत हे एव्हिएशन फ्युएलमध्ये. ठीक आहे, सो कोण कन्वर्ट करताय बघा, काही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन दिली आहे. द कंट्रीज लार्जेस्ट रिफायनर अँड फ्युएल रिटेलर काय आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन. ठीक आहे, सो आपल्याकडे 3 आहेत, हिंदुस्थान पेट्रोलियम आहे, भारत पेट्रोलियम आहे आणि इंडियन ऑइल. या सगळ्या महारत्न आहेत, आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. सो इंडियन ऑइल काय करत आहे त्यांची एक्सपेक्ट टू स्टार्ट प्रोड्युसिंग सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल. सो हा टर्म महत्वाचा आहे, सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल हे तयार करणार आहेत ऑन अ कमर्शियल स्केल. कुठे करत आहे तर ते करत आहे पानिपत रिफायनरी. सो हे महत्वाचं आहे की सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल जे कुकिंग ऑइल पासून तयार करणार आहेत ते कुठे करणार आहे पानिपतला. कोण करणार आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन. सो हे प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला जास्त महत्वाचं आहे, मुख्य परीक्षेला सुद्धा तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, सो काइंड ऑफ अ बायोफ्युएल आहे, मॅन्युफॅक्चरिंग द बायोफ्युएल फ्रॉम युज्ड कुकिंग ऑइल, वापरलेल्या कुकिंग ऑइल पासून हे वापरणार आहे. नेक्स्ट त्यांचं म्हणणं आहे की इंडियन ऑइल कॉर्पोरेशन विल हॅव द कॅपॅसिटी टू प्रोड्यूस 35,000 टन्स पर इयर ऑफ SAF from used cooking oil which will be sourced from large hotel chains, restaurants and sweets and snacks majors like हल्दीराम वगैरे वगैरे वगैरे. सो ते जे तेल वापरतायत त्यांचं वापरून झाल्यानंतर हे कव्हर करतील आणि त्याला ते कन्वर्ट करणार आहेत. ठीक आहे, सो सॉर्ट ऑफ तुम्हाला हे माहित पाहिजे द कॅपॅसिटी विल बी सफिशियंट टू मीट द कंट्रीज 1% SAF. तो 1% जरी असलं, आकडा छोटा वाटत असला मात्र खूप मोठा आहे. ठीक आहे, कारण भारत तुम्हाला माहिती आहे ऑलमोस्ट 80-85% आपण इम्पोर्ट करतोय. सो त्याच्यामध्ये हा आकडा सुद्धा महत्वाचा आहे. ठीक आहे, आणि तसे कुकिंग ऑइल नंतर आपण फेकून देतो सो त्याचा एक चांगला उपयोग होणार आहे. सो एन्व्हायरमेंट पर्स्पेक्टिव्हनी तुम्ही रियूज रिसायकल आपण जे म्हणतो प्रिन्सिपल, सो त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही हे वापरू शकता. यूज कुकिंग ऑइलचा आपण करतोय सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल SAF, पानिपत रिफायनरी आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन. सो या काही प्रिलिमच्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहित पाहिजे. नेक्स्ट जे आर्टिकल आहे आपलं, व्हॉट आर द चॅलेंजेस कन्फ्रंटिंग द इलेक्शन कमिशन. सो अगेन कॉन्ट्रोवर्सी सुरू आहे, BJP, काँग्रेस, ठीक आहे, SIR, बिहार. ठीक आहे, सो त्या संदर्भातलं एक आर्टिकल, एक न्यूट्रल आर्टिकल आलेलं आहे इलेक्शन कमिशन बद्दल. सो काय याच्यामध्ये क्रक्स त्यांनी दिलेला आहे तो आपण पाहूयात. आपल्याला एक्झाम पर्स्पेक्टिव्हनी काय डेटा घेता येईल. ठीक आहे, आपण कॉन्ट्रोवर्सी म्हणजे नको जायला, एक्झाम पर्स्पेक्टिव्हनी काय डेटा महत्वाचा आहे. अगेन काल आर्टिकल आलं होतं हे, ठीक आहे, द हिंदूमध्ये. सो महत्वाचं आहे बघा, पहिलं तर त्यांनी दिलेलं आहे की फर्स्ट बघा आपलं तुमचं उत्तर कसं पाहिजे, बेस्ट एक्झाम्पल असतात हे आर्टिकल. सो इनिशियली त्यांनी फर्स्ट अबाउट इलेक्शन कमिशन बद्दल चर्चा केलेली आहे की ती एक काय आहे कायमस्वरूपी घटनात्मक संस्था आहे. आपल्याला कलम माहिती आहे, कलम 324. सो घटनात्मक संस्था आहे. त्यानंतर काय काम आहे तिचं तर पार्लमेंट आणि विधिमंडळ म्हणजेच काय खासदार असतील किंवा आमदार असतील यांचं इलेक्शन प्लस राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांचं इलेक्शन घ्यायचं काम कोणाचं आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. ठीक आहे, निर्वाचन आयोग त्यांचं काम आहे. मग काय काय कॉन्ट्रोवर्सी रिसेंटली झालेले आहेत ते त्यांनी उल्लेख केलेला आहे. फर्स्ट त्यांचं म्हणणं आहे की लेटेस्ट फर्स्ट जी कॉन्ट्रोवर्सी झाली रिसेंट इयरमध्ये तर ती झाली इलेक्शन कमिशनर
आणि चीफ इलेक्शन कमिशनर यांची निवडणूक कशी घ्यायची याचा कायदा जो आहे तर तो केंद्र सरकारने केला. सो संसदेने अलीकडेच आयोगातील नियुक्त्यांबाबत नवीन कायदा केला, ते बोलताय त्याच्याबद्दल. याच्यामध्ये कॉन्ट्रोवर्शियल काय आहे तर त्याच्यामध्ये कोण आहेत बघा, पंतप्रधान आहेत, केंद्रातील एक मंत्री आहे व विरोधी पक्षनेता लोकसभेतील. याचा अर्थ त्यांचं म्हणणं आहे की केंद्र सरकारचे 2 असतील आणि एक फक्त असणारे विरोधी. सो केंद्र सरकारला इथे काय आहे, अप्पर हँड आहे, त्यांची मेजॉरिटी आहे. सो त्यांच्या मर्जीतला माणूस असण्याची जी शक्यता आहे ती जास्त आहे, कारण याच्या अगोदर सुप्रीम कोर्टचा निर्णय होता आणि त्या सुप्रीम कोर्टच्या कमिटीमध्ये कोण होतं, चीफ जस्टिस ऑफ इंडिया होता. पंतप्रधान, विरोधी पक्षनेता आणि भारताचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया, ठीक आहे, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ते होते. मात्र त्याला डायल्यूट करून संसदेने, केंद्र सरकारने नवीन कायदा आणलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता काय आहे, 2 जे रुलिंग गव्हर्नमेंट आहे त्यांचे असणार आहे आणि एक आहे अपोजिशन. सो तिथेच त्यांना अप्पर हँड आहे. सो हा नवीन कायदा कॉन्ट्रोवर्शियल आहे फर्स्ट, असं अपोजिशन यांचं म्हणणं आहे. नेक्स्ट सेकंड जे आहे तर SIR म्हणजेच काय, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. बिहारचे इलेक्शन आहे, सो तिथे इलेक्टरल रोल जे आहे ते रिवाइज करण्याचं काम आहे. तिथे सुद्धा त्यांचं म्हणणं आहे, राहुल गांधींनी असा दावा केला आहे की मतदार यादीत फेरफार झाला असून त्या दुबार मतदार, अवैध पत्ते, एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नावे समाविष्ट केली गेली आहेत, असे काही कॉन्ट्रोवर्सीज झालेले आहेत. त्यांनी आरोप केलेला इलेक्शन कमिशनवर. नेक्स्ट, गेल्या वर्षी सुद्धा महाविकास आघाडीनं असा आरोप केला आहे की महाराष्ट्राच्या मतदार यादीत सुमारे 2 लाख मतदार नवीन आहेत, ऍडिशन केलेली आहे. ठीक आहे, सो हे थोडं कॉन्ट्रोवर्शियल गोष्टी आहेत. मग सुप्रीम कोर्टने काय केलेलं आहे, न्यायमूर्ती सूर्यकांत व न्यायमूर्ती रॉयमल बागची यांच्या खंडपीठाने निवडणूक आयोगाला प्रत्येक नाव काढून टाकण्याचे कारण, सो तुम्ही काय करा, नाव डिक्लेअर करा आणि ते तुम्ही का बरं त्यांचं नाव एक्सक्लूड केलेलं आहे लिस्टमधनं, सो ते मेन्शन करा असं दिलेलं आहे. आणि सुप्रीम कोर्टने सांगितलेलं आहे की आधार कार्डला सुद्धा तुम्ही काय करा, मतदार या म्हणजे नाव इन्क्लूड करण्याचा प्रूफ ठेवा, हे सुद्धा सांगितलेलं आहे सुप्रीम कोर्टने. ठीक आहे, सो या गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. एक्झाम पर्स्पेक्टिव्हने आपल्याला इलेक्शन कमिशन महत्त्वाचं आहे, जो नवीन कायदा आहे त्याच्यामध्ये जे समिती आहे त्याच्यामध्ये कोण कोण आहे ते तुम्हाला माहित पाहिजे. SIR बिहार इलेक्शन, ठीक आहे, या गोष्टी तुम्हाला आर्टिकल मधलं क्रक्स आहेत. नेक्स्ट जे आहे आपलं आर्टिकल ते आहे हाऊ डज प्लास्टिक पोल्युशन अफेक्ट हेल्थ. ठीक आहे, सो क्रक्स काय आहे, ट्रीटी होणार होती मात्र ती काही होऊ शकली नाहीये. सो जे देश आहेत त्यांच्यामध्ये कन्सेन्सस झालेलं नाहीये. काय काय मुद्दे आहेत या आर्टिकलमध्ये, ठीक आहे, ते आपण पाहूयात. सो फर्स्ट जे आहे, जागतिक पातळीवर चर्चा झालेली आहे. 180 देश एकत्र आले होते, मात्र जी ट्रीटी आहे ती होऊ शकली नाहीये. काय मुद्दा होता तर मुख्य वादाचा मुद्दा काय होता तर आरोग्यावर प्लास्टिकचा परिणाम काय होतो, नक्की होतो का, कारण प्लास्टिक एक नाहीये. त्यांचं म्हणणं आहे की ऑलमोस्ट 16,000 केमिकल्स, वेगवेगळे केमिकल वापरून आपण वेगवेगळ्या प्रकारचं प्लास्टिक तयार करतो. सो त्याचा इम्पॅक्ट काय होत आहे पर्यावरणावर आणि माणूस असेल किंवा सजीव सृष्टीवर, टोटल ओव्हर काय परिणाम होतो. सो त्याच्याबद्दल एक त्यांचं सहमत झालेलं नाहीये, त्यामुळे ही ट्रीटी होऊ शकलेली नाहीये. ठीक आहे, प्लास्टिकची रचना व आव्हाने त्यांनी दिलेली आहे की प्लास्टिक कशापासून बनतं, पॉलिमर पासून आहे, त्याचे कॉम्पोनंट दिलेले आहेत, हे तुम्हाला प्रिलिम्सला विचारू शकतात. ठीक आहे, नेक्स्ट, प्लास्टिकमुळे काय आहे बघा, 2 प्रॉब्लेम आहेत. एक तर हेल्थवर परिणाम होतो आणि दुसरा आहे मोठ्या प्रमाणामध्ये कचरा व्यवस्थापन, की त्याला मॅनेज कसं करायचं, कारण प्लास्टिक एकदा आलं तर ते डिग्रेड व्हायला लाखो वर्ष लागत आहेत. मग त्या प्लास्टिकचं करायचं काय. ठीक आहे, सो हे 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत या आर्टिकलमध्ये. ठीक आहे, आरोग्यावर संभाव्य होणारा परिणाम, सो अवयवांचे कार्य असेल, प्रजनन, मूत्रपिंड, यकृत, कर्करोग यांसारखे आजार होत आहेत. ठीक आहे, मायक्रोप्लास्टिक आर्टिकलमध्ये मेन्शन केलेलं आहे की काय आहे, 5 mm पेक्षा लहान असते. ठीक आहे, आणि ते सुद्धा आपल्या जी फूड सिस्टीम आहे, फूड चेन जी आहे तर ती त्याच्यामध्ये ऑलरेडी आलेलं आहे. ठीक आहे, सो रक्त आहे, स्तन दूध आहे आईचं, प्लासेंटा आहे, अस्थिमज्जेत. सो या सगळ्या गोष्टीमध्ये हे जे मायक्रोप्लास्टिक आहे ते डिटेक्ट झालेलं आहे. त्याबद्दल या आर्टिकलमध्ये चर्चा केलेली आहे. भारताची भूमिका आहे, भारतामध्ये ऑलरेडी सिंगल यूज प्लास्टिकवर आहे, ऑलरेडी बंदी घातलेली आहे. ठीक आहे, मात्र भारतामध्ये सुद्धा आरोग्यावर काय परिणाम होतो याचा सॉलिड स्टडी अजून झालेला नाहीये आणि त्यामुळे भारत प्लास्टिकला काय बघते की वेस्ट मॅनेजमेंट कसं करायचं, हा मुद्दा जास्त भारताने हायलाइट केलेला आहे. सो त्याबद्दल या आर्टिकलमध्ये चर्चा होती. नेक्स्ट जे आहे चिलिंग पास्ट वॉर्म प्रेझेंट. ठीक आहे, सो हे आर्टिकल आपल्याला अलास्का जे आहे त्यावर असलेलं दिसतंय. सो नेक्स्ट जे आर्टिकल आहे तर ते आहे
चिलिंग पास्ट अँड वॉर्म प्रेझेंट. सो ट्रम्प आणि पुतिन यांची भेट झालेली आहे. परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला काय महत्त्वाचं आहे, सो मला वाटते जॉग्राफी थोडं बघून घेऊया आपण की अलास्का आहे नक्की कुठे. ठीक आहे, बघा तुम्ही जर म्हणजे वर्ल्ड मॅप जर पाहिला, सो तुम्हाला रशिया आणि USA फार लांब वाटतात, मात्र पृथ्वी गोल आहे. ठीक आहे, सो तुम्ही जर पाहिलं तर फक्त 88 किलोमीटर लांब आहे USA आणि रशिया. कसं काय, तर इथे तुम्हाला बघा रिसेंटली भूकंप झाला होता, त्यावेळेस सुद्धा आपण बोललो होतो हा काय आहे, कामचॅटका पेनिन्सुला रशियाचा भाग आहे आणि हा जो आहे अलास्का हा USAचा भाग आहे. सो फक्त 88 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. त्यानंतर जी इंटरनॅशनल डेट लाईन आहे, आंतरराष्ट्रीय वार रेषा, सो ती सुद्धा इथनं गेलेली आहे. त्यानंतर इथे एक समुद्र आहे बेरिंग सी, हा तुम्हाला माहित पाहिजे. सो बेरिंग सी आहे, इथे आहे बेरिंगची सामुद्रधुनी. सामुद्रधुनी म्हणजे काय, स्ट्रेट म्हणजेच काय की दोन महासागरांना जोडणारा निमुळता जो आहे पॅसेज पाण्याचा, त्याला आपण काय म्हणतो, सामुद्रधुनी. ठीक आहे, सो हे दोन सागरांना, वर आहे आर्टिक ओशन आणि खाली आहे हा पॅसिफिक ओशन. ठीक आहे, पॅसिफिक महासागर, प्रशांत महासागर, सो त्यांना जोडणारा बेरिंग स्ट्रीट आहे. तुम्हाला परीक्षेला विचारू शकतात. ओके, त्यानंतर अलास्का या आर्टिकलमध्ये मेन्शन केलेला आहे की ऑलरेडी हा रशियाचा भाग होता, मात्र रशिया काही युद्ध हारला, रशियाकडे पैसे नव्हते, रशिया त्यावेळेस तेवढी टेक्नॉलॉजी नव्हती, सो हा पूर्ण बर्फाच्छादित प्रदेश आहे. सो त्यांनी हा US ला विकला आणि त्यानंतर मात्र इथे मोठ्या प्रमाणामध्ये नॅचरल गॅस सापडलेला आहे, सोनं सापडलेलं आहे. ठीक आहे, सो असा इथे उल्लेख केलेला आहे या आर्टिकलमध्ये. ठीक आहे, सो काय महत्वाचं आहे, 1867 मध्ये तो अमेरिकेला विकला गेला. सो इनिशियली रशियाचाच भाग होता आणि 1867 ला तो US ला. सो तुम्हाला MPSC ला असं फॅक्च्युअल स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन असतात, सो तिथे तुम्हाला असे इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहेत ते माहित पाहिजे. नेक्स्ट, अलास्का रशियापासून फक्त 88 किलोमीटर अंतरावर आहे. बेरिंग सामुद्रधुनी आपण बोललेलो आहोत आणि अलास्का आहे, त्याच्यामध्ये स्थानिक जमाती राहतात, ज्यात ॲथोबॅस्कन आहे, युनंगन आहे, ॲल्यूट्स आहेत, इन्यूट्स आहेत. ठीक आहे, सो हे सुद्धा आपल्याला प्रिलिम्स मध्ये असे आदिवासी जमाती आणि प्रदेश यांच्यावर प्रश्न आलेले दिसतात. ठीक आहे, सो हे तुम्हाला माहित पाहिजे. नेक्स्ट, यामध्ये उल्लेख केलेला आहे की सुरुवातीला जो आहे तर तो बॅरन आयलंड म्हणून होता, बॅरन प्रदेश होता. ठीक आहे, की नापीक आहे, ठीक आहे, निर्जन आहे, मात्र नंतर तिथे वायूचे साठे सापडलेले आहे. ठीक आहे, दुर्मिळ खनिजे सापडलेले आहे, त्यामुळे लोकांची धारणा त्याबद्दल बदललेली आहे. आणि नेक्स्ट 1959 मध्ये अलास्का अधिकृतरित्या अमेरिकेचे 49वे राज्य बनलेले आहे. सो 50 एकूण राज्य आहेत युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. 49 अमेरिकेचे राज्य आहे, त्यातलं सर्वात मोठं राज्य एरिया वाईज कुठलं आहे तर अलास्का. ठीक आहे, सो अशा फॅक्च्युअल गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. नेक्स्ट, छोटीशी अगेन मेन्स व्हॅल्यू ॲडिशन मध्ये तुम्ही ही केस स्टडी म्हणून लिहू शकता की आपल्याला माहिती आहे माधव गाडगीळ रिपोर्ट, त्यांनी काय केलेलं आहे, पश्चिम घाटाचा पूर्ण अभ्यास केलेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की इकोलॉजिकल सेन्सिटिव्ह एरिया आहे. ओके, सो रिसेंटली केंद्र सरकारने एक प्रोजेक्ट आहे, सो इको सेन्सिटिव्ह वेस्टर्न घाट्स सेंटर्स फॉरेस्ट पॅनल डिक्लाइन्स फायनल लॉट टू हिंदाल्कोज माइन इन कोल्हापूर. सो कोल्हापूरमध्ये बॉक्साईट जे आहे त्याची खाण होती हिंदाल्कोची आणि त्याला एक्सटेन्शन द्यायला केंद्र सरकारने नकार दिलेला आहे. सो हे तुम्हाला पॉझिटिव्ह केस स्टडी म्हणून तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये लिहू शकता. राईट, सो काय महत्वाचं आहे, कोल्हापूर, ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये इको सेन्सिटिव्ह एरिया तुम्हाला माहित पाहिजे. आपला पूर्ण जो सह्याद्री आहे तो, आणि त्याला मात्र परवानगी दिलेली नाहीये. सो पॉझिटिव्ह तुम्ही लिहू शकता, पॉझिटिव्ह केस स्टडी. नेक्स्ट, ग्रासलँड इन्व्हेडर्स स्टिफल आसाम्स आयलंड लाईक नॅशनल पार्क होम टू फेरल हॉर्सेस स्टडी. सो इथे एक राष्ट्रीय उद्यानाचा उल्लेख आलेला आहे, दिब्रू सायखोवा नॅशनल पार्क. ऑलरेडी UPSCने प्रिलिम्स परीक्षेमध्ये हे विचारलेलं आहे लोकेशन. सो प्रिलिम्सला फक्त तुम्हाला लोकेशन माहित पाहिजे. दिब्रू सायखोवा कुठे आहे तर ते आहे आसाममध्ये. फेरल हॉर्सेस म्हणजे जंगली घोडे. तो जंगली घोड्यांचा हे एक नैसर्गिक अधिवास त्यांचा इथे असतो, मात्र काही इन्व्हेजिव्ह स्पेसीज आहेत त्यांच्यामुळे हे जे ग्रासलँड आहे ते नष्ट होत आहे. सो त्या संदर्भातला आर्टिकल आहे, मला वाटतंय नाव तुम्हाला लक्षात ठेवा, दिब्रू सायखोवा नॅशनल पार्क आहे कुठे तर आसाममध्ये. ठीक आहे, सो एवढं प्रिलिम्स रिलेटेड आर्टिकल आहे. सो आजचं महत्त्वाचं आर्टिकल मला वाटतं अशोक गुलाटी यांचं आहे की ज्यांनी भारताची कामगिरी आणि भारतासमोर असलेले चॅलेंजेस ते मेन्शन केलेले आहे. प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यूनी आपण दिब्रू सायखोवा पाहिलेला आहे. त्यानंतर आपण डिस्कस केलेला आहे ब्रेन इटिंग अमिबा याच्याबद्दल. त्यानंतर CP राधाकृष्णन जे की व्हाईस प्रेसिडेंटचे कॅन्डिडेट आहेत NDAचे, सो ते सुद्धा महत्त्वाचे आहेत. सो आपण इथे थांबूया, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. थँक्यू.